पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्तीत होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत असून यात अधिकाऱ्यांचे आर्थिक हित बघितले जात असल्याचा आरोप पुरंदर तालुका आरपीआयचे अध्यक्ष पंकज धीवर यांनी केलेला आहे। हरगुडे येथील सामाजिक सभागृह, वाघपूर येथील सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधितांवरती कारवाई करून ते काम दुरुस्त न केल्यास बांधकाम विभागाच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा धीवर यांनी दिला आहे। मी पंकज धीवर। आपण हरगुडे येथील दलित वस्तीतील जो रस्त्याचं काम झालेलं आहे समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून, ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गुंडाप्पा मेहत्रे, प्रमोद शिंदे यांना लेखी पत्र लिहिलं आहे, परंतु सदरच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कुठलाही खुलासा केलेला नाही किंवा आमच्या तक्रारीची कुठेही दखल घेतलेली नाही। त्यामुळे हरगुडे येथील रस्त्याचं जे काम झालेलं सिमेंट कॉन्क्रीटचं ते अतिशय निकृष्ट पद्धतीचं झालेलं आहे। त्याचबरोबर समाज मंदिराचं जे काम झालेलं आहे तेही अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। त्याचे अक्षरशः सिमेंट हाताने ओढलं तरी निघतंय। म्हणजे हे दलित वस्ती सुधारणेच्या अंतर्गत दलित वस्ती भाकास करण्याचं जे काम चाललेलं आहे आणि माननीय आमदार साहेबांच्या फंडाच्या माध्यमातून एक महाराष्ट्र शासन समाज कल्याणाचा एक फंड येतो, त्या माध्यमातून हे काम होत असताना त्या भागातले जे एजंट आहेत ते काय करतायत, अशा पद्धतीचं हे दाखवतायत, पण ते स्वतःला 50,000 रुपये घेणे, त्या कॉन्ट्रॅक्टरनी इतर लोकांना अधिकाऱ्यांना पैसे देणे, या सगळ्याच्या कामाचा दर्जाच राहिलेला नाही। तीच अवस्था वाघापूर येथे सुद्धा झालेली आहे। वाघापूरच्या रस्त्याचाही असाच विषय, याबाबत तक्रार करून सुद्धा काहीच उपयोग होत नाही। म्हणजे हे फक्त पैसे लाटण्याचा धंदा आहे। तरी जर सदरच्या कामाची पाहणी व्यवस्थित करून सदरचे जे बिल्डर आहेत, एक अक्षय यादव आहे आणि दुसरा जाधव म्हणून आहे पर्यंतचा, यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत।